नमस्कार. आपण आज चण्याची भाजी बनवूया, सफेद चण्याची. त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया. हे सफेद चणे उकडून घेतलेत. पहिले भिजत ठेवायचे 8 तास, पाणी काढून टाकायचं आणि कुकरमध्ये 4 शिट्या मारून घ्यायच्या पाणी टाकून. हे तेल लागणार आहे फोडणीसाठी. हा कांदा 1 कट करून, टोमॅटो 2 मध्यम आकाराची, हे सुकं खोबरं, कांदा, थोडंसं आलं, कोथिंबीर आणि लसूण, हे याचं वाटण केले. सुकं खोबरं आणि कांदा भाजून घेतला. हे मीठ आहे चवीनुसार, कोथिंबीर थोडीशी लागेल. ही रेड चिली पेस्ट पाहिजेच असं काही नाही, असेल तर वापरायची आपल्याकडे. हा कांदा लसूण मसाला, हे गरम मसाला पावडर, जिरा पावडर, धना पावडर, थोडासा हिंग, मोहरी आणि हळद, आणि लागलं तर पाणी. आता सर्वप्रथम आपण तेल टाकून घेऊया. कढई तापत ठेवलेली आहे. चमच्याची मापाने मी 2 चमचे मोठे चमचे तेल घेतलेले आहे, कुकिंग ऑइल. तेल जरा तापून द्यायचं. मी साध्या आणि सिंपल पद्धतीने भाजी बनवते सफेद चण्याची. मोहरी 1 चमचा, थोडीशी हळद. आता कांदा टाकून घेऊया कट केलेला. आपण छोले बनवतो तेव्हा पेस्ट करून घेतो कांद्याची, आणि हे वाटण नसतं. कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट असते, अद्रक लसूणची पेस्ट असते. मी साध्या पद्धतीने बनवते. टोमॅटो टाकून घेऊया कट केलेले. गॅस फास्ट ठेवलाय. थोडीशी कोथिंबीर टाकूया. झटपट होते, फारसा वेळ लागत नाही. किंचित मीठ टाकूया, कारण चणे शिजत टाकले तेव्हा थोडं मीठ टाकलेलं होतं चण्यामध्ये. जिरा पावडर टाकूया 1 छोटा स्पून. गरम मसाला पावडर 1 छोटा स्पून. धना पावडर 1 छोटा स्पून. किंचित 1 चुटकी जरासा हिंग. आता आपण भाजून घेऊया चांगलं 2-3 मिनिट. काही 2-3 मिनिट चांगले कांदा, टोमॅटो, मसाले, आपले सुके मसाले भाजून घेतले. आता आपण ही रेड चिली पेस्ट टाकूया. ह्याच्यामध्ये मी त्याशी दाखवली तुम्हाला, अद्रक लसूण पण आहे. असेल तर टाकायची, पाहिजे तसं काही नाही. कलरसाठी हे मी वापरते, दुसरं काही नाही. आणि चव पण लागते छान, कलर पण छान येतो. कांदा लसूण मसाला 2 चमचे घेतलाय. तिखट जास्त आवडत असलं तर जास्त टाकायचा. एक सुका खोबरा 1 तुकडा घेतलेला, 1 कांदा भाजून, आणि थोडंसं अद्रक, लसणाच्या पाकळ्या 4-5 आणि कोथिंबीर, याचं वाटण केलं. आता भाजून घेऊया चांगलं 2-3 मिनिट. आता हे 2 ते 3 मिनिट भाजून घेतलं चांगलं, गॅस फास्ट ठेवून. त्याच्यामध्ये छोले मसाला नाही बघा, तुम्हाला दिसत असेल, किंवा कुठली टोमॅटोची पेस्ट नाही, कांद्याची पेस्ट नाही. हे आपल्या साध्या पद्धतीने मी करते. आता आपण हे चणे टाकूया. सफेद चणे, काबुली चणे शिजवून घेतलेले, 4 शिट्या मारून घेतल्या कुकरला.
पाणी आपल्याला पाहिजे असेल तर वाढवायचं, नाहीतर मग एक काम करायचं, अर्धे चणे मिक्सरला थोडे फिरवून घ्यायचे आणि अर्धे अखंड ठेवायचे, मग आणखी घट्टपणा येतो त्याला. आता जरा उकळी येऊन द्यायची, एक 7-8 मिनिट. आता 7 ते 8 मिनिट झालेत आपली चना मसाला घालून. उकळा पण छान आलाय, गॅस मध्यम ठेवला होता. आता आपला चना मसाला तयार आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. कोथिंबीर टाकूया थोडी. आता आपण काढून घेऊया. आपला झटपट चना मसाला तयार आहे, सफेद चण्यांपासून केलेला, साध्या सोप्या पद्धतीनं. व्हिडिओ बघा, करून पहा आणि खाऊन पहा आणि लाईक करा व्हिडिओ. धन्यवाद.